तस्यार्थे स्मृतिज्ञस्वरा तेने ब्रह्मवृतो तेजो वारिमृदां यथा भाम्नाश्वेन सदा सत्यं परं सत्यं परं ऐसे निगलिता उभार 15 अध्यायात 15 भूमि निर्वाण लिया पुरा प्रसाद भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 39वीचा आपण विचार करतो आहोत. ऐसे या करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळली या पुरा प्रासादू जाहला. याप्रमाणे मोक्षाच्या सीमेपर्यंत उभारणी करत असताना 15 अध्यायापर्यंत 15 स्तर निर्माण झाले. याप्रमाणे भूमी शुद्ध करण्यापासून तो मोक्षाच्या उंचीपर्यंत म्हणजे मोक्षाच्या रेषेपर्यंत गीता मंदिराचे काम पूर्ण झालेलं आहे. हे गीता मंदिर अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये कुठल्या धर्माकरता कुठल्या पंथाकरता असं नाही. हा ग्रंथ जो आहे तो जागतिक ग्रंथ आहे, सर्वाकरता आहे, सर्व धर्माकरता, सर्व पंथाकरता, सर्व संताकरता हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा स्वाभिमान घेऊन हा ग्रंथ तयार झालेला नाही. हा ग्रंथ मानव जाती करता आहे, सर्व मानव जाती करता. म्हणून या ग्रंथाला अतीव महत्त्व आहे. कोण काय म्हणावं, त्याला काय करायचं म्हणण्याला म्हणा, त्यांची बुद्धी तेवढी असते, त्याचा तो विचार तेवढाच करतो. पण हा ग्रंथ अत्यंत व्यापक आहे, विश्वव्यापक असा ग्रंथ आहे. 15 अध्यायापर्यंत सांगितलं किंवा असे भिंत 15 अध्यायापर्यंत चढवली या गीता मंदिराची, 15 स्तर दिले. पुढे 16व्याचं काय झालं? उपरी 16वा अध्याय तो ग्रीवा घंटेचा आओ, सप्तदशकोची ठाऊ पडघाणी. या मंदिरावर 16वा अध्याय जो आहे
तो शिखराच्या कंठापर्यंतचा तो भाग आहे. म्हणजे शिखराचा जो डेऱ्याचा आकार असतो तो आकार म्हणजे हा 16वा अध्याय आहे. आणि 17वा अध्याय जो आहे तो कळस बसवण्याची जी जागा आहे, बैठक आहे, तो 17वा अध्याय आहे. अशी एकंदर. आणि 18वा अध्याय त्याच्यावर कळस आहे. अशी ही 18 अध्यायाची उभारणी करून हे गीता मंदिर तयार झालेलं आहे. तया ही वरी अष्टादश तो अपैसा मांडला कळस उपरी गीतादिकी व्यास ध्वजे लागला. अशा प्रकारे हा 18वा अध्याय जो आहे तो त्याच्यावरती कळस झालेला आहे. आणि कळस झाल्यानंतर त्याच्यावरती झेंडा फडकवत असतो. तर गीता, ब्रह्मसूत्रे, 18 पुराण, महाभारत, स्मृती ग्रंथ, हे सर्व ग्रंथाच्या निर्मिती करता प्रसिद्ध असलेली व्यास आहेत. आणि ते ध्वजाच्या रूपाने उंच लागलेले आहेत. हे सगळे ध्वजाच्या रूपाने. म्हणजे गीता, ब्रह्मसूत्रे, 18 पुराण, महाभारत, स्मृती ग्रंथ वगैरे हे ध्वजाच्या रूपामध्ये आहे. ध्वजासारखे ते फडकत आहेत. म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. म्हणून पहिल्या अध्यायापासून तो 18वा अध्यायापर्यंत, 17व्या पर्यंत म्हणा, हे जे अध्याय आहेत ते जडत्या भूमीची व्यास म्हणजे आकार आहे. वेद जसा कांडत्रयात्मक आहे, त्रिकांडात्मक वेद आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान सा वेद हा त्रिकांडात्मक आहे. त्याप्रमाणे गीता सुद्धा त्रिकांडात्मकच आहे. गीतेमध्ये सुद्धा कर्म, उपासना आणि ज्ञान सांगितलेलं आहे. अगोदर कर्म सांगितले, नंतर ज्ञान सांगितले, उपासना, आणि नंतर ज्ञान सांगितले. कर्म सांगितलं 4थ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापर्यंत, 23व्या श्लोकापर्यंत. 24व्या श्लोकापासून तो 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना सांगितली. आणि 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून तो 15वा पूर्ण ज्ञानकांड सांगितले. अशी ही गीता सुद्धा त्रिकांडात्मक आहे. आणि भक्ती, ज्ञान, कर्म किंवा कर्म, भक्ती, ज्ञान अशी ही कांड आहेत. ही चढत्या भूमिकेच्या क्रमाने सांगितलेली आहे.
पहिल्या अध्यायापासून तो 18व्यापर्यंत चढते विषय आहेत, वाढतेच आहेत, कमी नाही. अर्थात या गीतेचा विचार जर केला तर भगवान शंकराचार्यांचा विचार थोडा वेगळा आहे आणि माऊलीचा विचार थोडा वेगळा आहे. भगवान शंकराचार्यांनी 6 अध्यायाचे टप्पे केले. पहिले 6 अध्याय कर्मकांड, दुसरे 6 अध्याय उपासना कांड आणि तिसरे 6 अध्याय ज्ञानकांड, असं शंकराचार्यांची विभागणी. माऊलीचं तसं नाही आहे. माऊलीने पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद सांगितला. म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये शास्त्र प्रस्ताव आहे, आरंभ सांगितला. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य ज्ञान सांगितलं. तिसऱ्या अध्यायापासून तो चौथ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकापर्यंत केवळ कर्म सांगितलं. तिसरा, चौथा आणि चौथ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापासून तो 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना कांड आहे आणि 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून तो 15वा अध्याय इतिगुह्यतमं शास्त्र इथपर्यंत ज्ञानकांड आहे. ही आहे माऊलीची मांडणी. शंकराचार्यांची वेगळी आहे, माऊलीची वेगळी आहे. त्यांनी 6 अध्यायाचे 3 प्रकार करून टाकले. भगवान शंकराचार्य. माऊलीने मात्र अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. अर्थात यांच्या द्वारा युक्तिपूर्वक काय सांगितलं? त्वम पदाचा शोध सांगितला. त्वम पदाचा. आणि आत्मा हा 3 देहाच्या अतीत कसा आहे, देहाहून वेगळा कसा आहे हे सांगितलं. आणि त्याचप्रमाणे आत्मा काय, कोण आहे, काय आत्म्याचं स्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाचं वर्णन केलं. 7व्यापासून तो 12व्यापर्यंत भगवत भक्तीच्या द्वारा किंवा भक्तिनिष्ठांच्या द्वारा तत्पदाचं शोधन केलं. लक्षात ठेवा, 6 अध्यायापर्यंत त्वम पदाचं शोधन, 7व्यापासून तत्पदाचं शोधन. तत्, त्वम, तत्, त्वम तू, तत् तो, असे म्हणजे आहे. असं शोधन केलेलं आहे. आणि अत्यंत परमप्रेमास्पद परमानंद स्वरूप तू कसा आहेस याचं वर्णन सांगितलेलं आहे. त्यामुळे काय झालं, भगवंताचं जे स्वरूप आहे ते जीवाला कळतं. याद्वारा भगवंत कोण आहे? भगवंत आपणच आहोत. आपला आत्माच भगवंत आहे याचा निष्कर्ष दिला जातो. आणि 7 ते 12 पर्यंत, नंतर 13व्यापासून तो 18व्यापर्यंत ज्ञानाचं प्रतिपादन केलं.
ज्ञानप्राप्तीची साधनं सांगितली आणि त्याद्वारे त्वम तताचं मिलन केलं. त्वम म्हणजे जीव, तत् म्हणजे परमात्मा, यांचं ऐक्य कसं आहे त्याचं वर्णन केलं. अर्थातच म्हणजे अभेदाचं निरूपण केलं. आत्मा परमात्मा किंवा जीव परमात्मा यांचं ऐक्य कसं आहे त्याचं वर्णन केलं. असे हे जे गीतेचे अध्याय आहेत हे चढते आहेत. या गीतेच्या अध्यायामध्ये चढत्या प्रमाणाने तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि म्हणून गीतेचे अध्याय हे मनुष्य जीवनाचं सार्थक करणारं एक तत्व आहे. मनुष्य जीवनाचं यथार्थ ज्ञान करून देणारं हे शास्त्र आहे आणि म्हणून हा सर्व भाग 18व्या अध्यायामध्ये सूचित केलेला आहे. म्हणून त्यांनी म्हटलं हा 18वा अध्याय नोहे, एक अध्यायी गीताची आहे असं म्हटलेलं आहे. जालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी अष्टादश विवरी अद्यंत साध्यंत गीता. झालया कामा नाही चोरी, जेवढं काही बांधकाम झाले ते चोरून ठेवता येत नाही. ते यथार्थ लोकांना कळतं, दिसत असते. ते कळसे होय उजरी, आणि झालेलं काम जे आहे ते लपून न ठेवता कामाच्या उघड्यापणा कळसाच्या ठिकाणी स्पष्ट दिसते. कामाची परिपूर्णता ही कळसाच्या ठिकाणी किंवा कळसावरून कळते. याप्रमाणे तेवी अष्टादश विवरी साध्यंत गीता. पहिल्यापासून तो 17व्या पर्यंत गीता मंदिराचे काम पूर्ण झालं हे दाखवलं आणि 18व्या अध्यायाने कळस दाखवलं. आता अपूर्णता राहिलीच नाही. कळस होत नाही तोपर्यंत अपूर्णता असते. कळस झाला की परिपूर्णता होते. म्हणजे मंदिराच्या बाबतीमध्ये ऐसा व्यासी विंदाणिये, गीता प्रासादू सोडवणिये, आणोनी राखिले प्राणिये नानापरी. ऐसा व्यासी विंदाणी. या मंदिराचा कारागीर कोण आहे? महर्षी व्यास आहे आणि ते कुशल कारागीर आहेत. गीता प्रासाद सोडवणिये, कुशल असलेल्या कारागिराने म्हणजे महर्षी व्यासाने या गीता मंदिराच्या उंचीचं प्रमाण सांगितलं. ही गीता मंदिराची उंची कुठपर्यंत आहे? मोक्ष रेषेपर्यंत आहे. ती उंची सांगितली गीतेच्या मंदिराची. मोक्षापर्यंत किंवा मोक्षाच्या रेषेपर्यंत
या गीता मंदिराची उंची आहे. आणि या गीता मंदिराच्या सहाय्याने आणून राखिले प्राणिये नानापरी त्या रेषेपर्यंत आणलं मोक्षाच्या. आणि सर्व प्राण्यांचं अनेक प्रकाराने किंवा सर्व प्रकाराने रक्षण केलं. प्राणी याचा विचार करत नाही तर न करत. प्राणी विचार करतात काय? विचार करणारा जो प्राणी आहे तोच करत नाही. बाकीचे प्राणी काय करणार? त्याने जरी म्हटलं सर्व प्राण्या करता, तरी सर्व प्राण्याला ती बुद्धी नाहीये. आणि ज्याला बुद्धी आहे त्याने आपल्या बुद्धीचा उपयोग सर्व या प्रपंचाकरता खर्च करून टाक. त्यांना इकडं या गीतेचा विचार करायला वेळ आता मिळणारच. आता कशी वेळ संपली. वेळ संपल्यावर पुन्हा मिळणार नाही. कधी मिळेल का? कधीच नाही मिळणार. आता मागवता येईल हे तो न घडे. त्यांनी चान्स देऊन पाहिला भगवंतानी. देवे दिला देह भजना गोमता, स्वात्म प्राप्तीला गोणी देवे केली मनुष्य. भगवंताने भगवत प्राप्ती करता मनुष्य योनी निर्माण केली. पण माणसाने पोटावरी आयुष्य घाले. पोट 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 आणि पोटावरी अधोगतीला गेलं झालं. त्याला काही विचार करायला सवड, वेळ, संसाराचा धंदा जन्मावरी गेला, मुखी नाही आला राम राम. किती तुम्ही बोंबलून सांगितलं तरी परिणाम. मी म्हणत नाही, महाराज म्हणतात. वाद तसे बोंब कोणी नाही कती काणी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली. आणि उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. तिच्यानं ते भय कळत नाही. पंढरी वाचवणी तुझा ठाव नाही कोठे. बांगलादेशासारख्या झाल्यावर मग कळत जा. तोपर्यंत काय होणार आहे लवकर. मोदी आहे तोपर्यंत नाही होणार. नंतर जी बांगलादेशची परिस्थिती झाली तीच परिस्थिती या भारताची होणार आहे. हे लक्षात ठेवा. एवढं रत्न हरपलं नाही एवढं की तुम्हाला मंदिरात यायची पंचायत होईल, गंध लावायची पंचायत होईल, तुमच्या बायका बाहेर निघायची पंचायत होईल. कारण हिंदुत्वाचा अभिमान नाही मूर्खांना. हिंदुत्वाचा जर अभिमान असता तर वेगळं घडलं असतं. हिंदू म्हणजे मेलेला मुर्दा. हिंदू कोण आहे? जिवंत नाही. लक्षात ठेवा. जिवंत असतं त्याला हिंदुत्व कळालं असतं. पुढचं काय होणार, मागं काय होतं हे कळालं असतं त्याला. हे कळत हो नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी सर्व प्राण्यांचं रक्षण करण्याकरता ही गीता निर्माण केलेली आहे. पण सर्व प्राण्यापेक्षा माणसाचं म्हणा, किंवा सर्व प्राण्याला काही विचारणं कळत नाही. तरी पण कळतं. काही प्राण्याला पाहिजे. या वर्षी वारीमध्ये एक कुत्रा गेला होता. कुत्रा तो पांडुरंगाच्या पर्यंत गेला दर्शनाला, माऊलीच्या समाधी पर्यंत गेला. आणि तिथे जाऊन त्यांनी दंडवत घातला. मग माणसं बरी का?
माणसापेक्षा श्रेष्ठ कोण ठरलं? माणसाला कुठं चाड आहे त्याची? काय नाही, माणसाला चाड नाही आहे त्याची. माणसाला आपलं हित कळलं असतं तर ह्या परिस्थितीपर्यंत आपण पोहोचलो नसतो. हे लक्षात ठेवा. कोणती परिस्थिती तुम्ही जाणून घ्या. म्हणून म्हटलं या आणोनी राखिले प्राणी नानापरी. सर्व प्रकारचं रक्षण प्राण्यांचं मोक्षरेषेपर्यंत त्या गीता मंदिराने केलेलं आहे. जमलं तर घ्या, नाही तर पुढं नको. पुढचा विचार करतच नाही. पुन्हा कधीच तुम्हाला याचा विचार करता येणार हो नाही. पण एवढाच चान्स आहे. तो कधी संपेल हेही सांगता येत. क्या जीवन की पकड़ी आस, हाथों में लई लिया नहीं तेरा घास. कोण दिवस येईल कैसा. सर्वांच्या बाबतीमध्ये का म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये? सर्वांच्या बाबतीत. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहेरून करती यया. एक ते श्रवण मिशी छाया, शिविती यया. आता मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जाते. भगवान शंकराचं मंदिर जर सोडलं, ती प्रदक्षिणा आहे पण ती वेगळ्या पद्धतीने. मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जाते. ही गीता मंदिर जे आहे, या गीता मंदिराची प्रदक्षिणा कशी आहे ते सांगितले. एक प्रदक्षिणा जपाची. काही अधिकारी जे आहेत ते श्रद्धेनं भावनेनं गीतेच्या पठणाने किंवा पठणाच्या द्वारा प्रदक्षिणा करतात. जप म्हणजे पठण, गीतेचं पठण. दररोज निदान 2-3 अध्याय वाचायला काही हरकत नाही. रोज पारायण करणारी माणसं आहेत गीतेचे. रोज आपण 2-3 वाचावेत अध्याय. एक तरी वाचावं रोज, एक अध्याय म्हणजे 18 दिवसात पारायण होईल. मग गीता पठणाच्या द्वारा प्रदक्षिणा करणारी काही आहे. सतत गीतेचं पठण फार महत्वाचं आहे. म्हणजे गीता पठणाच्या द्वारा त्या मंदिराला प्रदक्षिणा केल्या जाते. बाहेरून करती यया. गीता पठण म्हणजे बाह्य प्रदक्षिणा आहे. एक ते श्रवणमिषे छाया शिविते याची. मग आता काही गीता मंदिराच्या सावलीला बसतात. सावलीला बसणं म्हणजे श्रवण करणं. काही गीतेचं श्रवण करतात. ती आहे मंदिराची सावली. त्या छायेखाली बसतात. काही म्हणजे श्रवण करतात. एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भितरा, घेऊन रेगती गाभारा अर्थ ज्ञाना. कोणी प्रदक्षिणा कशा करतात? गीता पठणा. कोणी कसे करतात? श्रवणाने. कित्येक लोक कसे करतात? अंतरंग, हे बहिरंग अधिकारी झाले. श्रवण पठण. आणि अंतरंग जे अधिकारी आहेत ते शिष्यभाव स्वीकारून, मुमुक्षुत्वाचा स्वीकार करून ते सद्गुरूच्या सानिध्यामध्ये याचं नित्य चिंतन करत राहतात, मनन करत राहतात.
ध्यासन करत राहतात. हाच त्याने उचललेला आहे विडा. आपण या मानव देहाला आलो ना, मग या मानव देहाची ती कर्तव्यता काय आहे, ती याच्यामध्ये आहे. नित्य गीतेचं श्रवण, पठन, मनन, निध्यासन, याच्यात खरं तर या मानव देहाची इति कर्तव्यता ही आहे. नव्हे, याच्याच करता भगवंताने या मानव देहाची योजना केलेली आहे. बाकीचे कुटाणे करण्याकरता केलेली नाही आहे. स्वतः भगवान सांगतायत, महाराज सांगतायत, देवे दिला देह. आपल्याला म्हणायला काय हरकत आहे? कमीत कमी काय तेव्हा देवाने हा देह भजना करता दिलाय, भजना करता दिलाय, भजना करता दिलाय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून श्रवण मनन निध्यासन याचा विडा घेतलेला आहे. पैज मारलेली आहे, घेतलेली आहे. आणि मंदिराच्या आतील अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यामध्ये, मंदिराचा आतला गाभारा आहे अर्थज्ञान. त्या अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यामध्ये जे अंतरंग अधिकारी आहेत त्यांनी त्यात प्रवेश केलेला आहे. ते नुसतं श्रवण पठण करून राहिले नाही, तर अर्थज्ञानाने त्यांना हात घातलेला आहे आणि अर्थज्ञानाचा त्यांनी अंगीकार केलेला आहे. ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी, असे जे अंतरंग भक्त आहेत, गीतेचं श्रवण मनन निध्यासन करून अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे, ते अधिकारी आत्मज्ञानाच्या द्वारा आत्मस्वरूप असणारा भगवान श्रीहरी, त्या श्रीहरीला आलिंगन देतात. भेटती आत्मया श्रीहरी. आलिंगन देतात म्हणजे काय करतात? आलिंगन कोणाला द्यावं? आलिंगन म्हणजे काय? आलिंगन म्हणजे एकरूपता. म्हणून फक्त संत आणि देव एवढंच आलिंगन देण्याचं स्थान आहे. बाकी कोणालाही आलिंगन देऊ नये. आलिंगनाचा परिणाम तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. आलिंगनाचा परिणाम काय होतो हे तुम्हाला कल्पना आहे ना? आलिंगनाच्या परिणामाने रामायण घडलं. रामायण घडलं. म्हणून आलिंगन कुणाला द्यावं हे सुद्धा कळलं पाहिजे. व्याही जरी असला तरी, दारोडे असेल तर त्याला आलिंगन द्यायचं, वैष्णव माळकरी असेल त्याला आलिंगन द्यायचं, बाकी त्याला दुर्योधनासारखं लांबून पकडायचं, भेटायचं. जेव्हा दुर्योधन आला भेटायला भगवंताला, तेव्हा काय केलं भगवंताने? मिठी मारली त्याला. लांब. हे कोणाच्या छातीला लागण्याकरता हे हृदय नाही आहे. लांब उभा राहा. हे फक्त भक्ताच्याच अंतःकरणाला अंतःकरण भिडणार आहे, फालतूच्या नाही. दुर्योधन हा फालतू होता, लक्षात ठेवा. म्हणून भेटती आत्मया श्रीहरी, म्हणजे अंतरंग भक्त जे आहेत ते अंतरंग असणारा परमात्मा दूर आहे. कुठे दूर नाही आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला. सर्वाघटी राम देहा देही सूर्य प्रकाशक सहस्र. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. पण भ्रांताशी काम. परमात्मा लांब दूर कुठं नाही आहे.
आपल्या जवळ आहे, पण ही जीवाला बोंबलत फिरायची सवय आहे. ते सारखं बोंबलत फिरत राहत. त्यामुळे ओ भी गया ए भी गया. तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती धोपटणं आलं. एवढा अमोल मानव देह मिळून कहत कबीरा सुनो भाई साधू आया वैसा गया. अशा प्रकारे गीतेचं महत्व या ठिकाणी वर्णन करता आहेत. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा